केलो. खोटे आरोप केलेत माझ्यावर. प्लीज बस एकदा ऐकून घ्या प्लीज. ए गबास, बस झालं. खबरदार जर तोंड उघडशील तर आम्हाला ऑर्डर सोडतेस. तुम्ही इथं आरोपी म्हणून आलाय, पाहुण्या म्हणून नाही. इथं आमचंच ऐकायचं. आम्ही तुमचं ऐकायला बसलो नाही इथं. फालतूपणा आहे हा. हे सगळं खोटं आहे. मी चांगलं ओळखतो सावीला. सावी असं वागूच शकत नाही. ती निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच. धैर्य आहो, धैर्य. आपण धैर्य, तुम्ही कुठे जाते? धैर्य आहो. चावी दे. थांबा धैर्य. धैर्य, तुम्ही अशा अवस्थेत गाडी चालवणार आहात. चावी दे. धैर्य प्लीज थांबा. धैर्य धैर्य थांबा. धैर्य धैर्य थांबा ना. धैर्य धैर्य धैर्य. पुढच्या तयारीला लागा. या सगळ्यातनं ती सावी नाईक सुटता कामा नये. सारखं आपलं माझत म्हणत असते, मुजुमदारांची सून, मुजुमदारांची सून. आता तिला स्वतःच्या घरात राहायला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. कळते? मॅडम, आता मी आलोय ना, म्हणजे ही केस तुम्ही जिंकलेल्याच आहात. त्यामुळे काळजी अजिबात करू नका. तिच्यावरती एवढे सिरियस गुन्हे आहेत, एवढे सिरियस की पुढची 10 वर्ष ती तुरुंगात खडी फोडत बसेल. पुढची 10 वर्ष ती तुरुंगातून बाहेर येऊच शकणार नाही. तेच, पुढच्या 10 वर्षांनी सुद्धा मला ती बाहेर नकोय. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? उभा जन्म ती तिथेच सडली पाहिजे.